दिवसाची सुरुवात आहे शुभबरोबर. आजकाल कॉम्प्युटर, इंटरनेट, व्हॉट्सअप, गुगल ह्यांचं सगळ्यांचं युग आहे आणि त्याशिवाय माणूस हा जगू शकत नाही. आमच्या बुद्धीचा आपण वापर करत नाही. जर काही गोष्ट एखादी हवी आहे तर आपण काय करतो, लगेच गुगल करतो. ह्या गोष्टींनी आपल्या मेंदूचा ताबा घेतलेला आहे. आणि मला कुठल्याही एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर मी पूर्वी काय करायचो, मी सगळे पुस्तकं वाचायचो, मी काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करायचो आणि त्याद्वारे मी ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचो. परंतु आज काय झालं आहे, आज मला एखादा प्रश्न पाहिजे असेल, लगेच मी गुगल करतो आणि ते जे उत्तर आहे ते मी माझ्या मनामध्ये घेतो, माझ्या बुद्धीमध्ये साठवतो. मला त्यावेळेस पूर्वीच्या काळामध्ये मला माझे स्वतःचे विचार होते, माझं स्वतःचं मत होतं मला. परंतु आज एखाद्या गोष्टीवर जर माझं मत मला तयार करायचं असेल तर यूट्यूबवर कोण काय बोललं आहे त्याच्यावरून मी ते यूट्यूब बघतो आणि मग माझं मत मी ठरवतो. दुसरे काय बोलतात ते मी ऐकतो आणि त्याप्रमाणे मी माझं मत बनवतो. आज या मीडियाने आपला पूर्ण ताबा घेतलेला आहे. आपल्याला आपले स्वतंत्र विचार राहिलेले नाही. कोणीही काय व्हॉट्सअप मेसेज पाठवला आपण लगेच मानतो, हो ते खरं आहे आणि त्याप्रमाणे आपलं मत आपण बनवतो. आमच्यावर अनेक व्हॉट्सअपचे संदेश आढळत असतात, इंटरनेटवरून माहिती मिळत असते. हे आम्ही थांबवू शकत नाही. परंतु निश्चित आम्ही देवाला विनंती करू शकतो की आम्ही त्याच्यावर लक्ष केंद्रित करावे, त्याचं मार्गदर्शन आम्ही घ्यावं, त्याचं साह्य मागावं, देवाचे विचार आमच्या मेंदूमध्ये आम्ही ठेवावे, आम्ही त्याच्यावर लक्ष केंद्रित करावे. बघा, यासाठी आम्हाला प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. देवाची प्रार्थना करा. जगाच्या विचारांना नाही तर देवाच्या आत्म्याला तुमच्या मेंदूचा आणि मनाचा ताबा घ्यायला सांगा. देवाचं ह्यासाठी सहाय्य मागा. देवाचे विचार आमच्या मनामध्ये असणं, आमच्या मेंदूमध्ये असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 2रं वचन, रोमन्स चॅप्टर 12 and verse 2. देवाची उत्तम व ग्रहणीय इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.